आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार सुद्धा सतर्क झालं असल्याचं दिसतंय। नागरिकांसाठी नेमक्या काय सूचना करण्यात आलेल्या आहेत तेही आपण विस्तृतपणे आता पाहूयात। तर दुसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण राज्यात परतलेल्या थंडीची बातमी आहे। पुढील काही दिवस थंडीचा कडाका राहणार का, कुठे किती तापमान असेल तेही आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे। आता तिसरी बातमी अवकाळी पावसाची आहे, कारण राज्यातल्या कुठल्या भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय ते सुद्धा आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। खरं तर या तीनही बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहे। एकीकडे थंडी वाढलेली आहे, दुसरीकडे अवकाळीचा इशारा आहे, त्यामुळे पाऊस पडणार, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी वाढली आहे। तर दुसरीकडे संपूर्ण जगाची चिंता चीनमधल्या व्हायरसने वाढवली आहे। सुरुवातीला बघूयात बातमी चिंता वाढवणारी, कारण चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्याच विषाणूचा उद्रेक झालाय। हा विषाणू काय आहे, कोणता आहे पाहतोय। त्या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकार अलर्टही झालंय। राज्य सरकारनं नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्यात। कोरोना उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे आणि असं असल्यानं राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना सुद्धा पत्र पाठवलं। महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाही। मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करावा आणि त्यासाठीच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहे। त्या गाईडलाईन्सचं पालन करावं असं आवाहन सध्या तरी केलं जात असल्याचं आपण पाहतोय। तर डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं तुम्ही टाळायलाच हवं। कोणाशीही हस्तांदोलन करू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। ताप, खोकला आणि शिंका येत असतील तर गर्दीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाणं टाळायला हवं, कारण कोरोना पुन्हा आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं देखील घेणं तुम्ही टाळायलाच हवं। तर यानंतर पुढे घेऊयात उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूची दहशत पाहायला मिळते आणि या नव्या व्हायरसने हाहाकार माजवला। चीनमधील हॉस्पिटल्स हाऊसफुल झाली आणि या नव्या व्हायरसवरती कोणतीही लस उपलब्ध नाही। कोणतंही अँटीबायोटिक सुद्धा HMPV विषाणूवरती प्रभावी ठरत नाही। चीननंतर कोरोना विषाणूने मलेशियामध्ये हाहाकार माजवलाय। मलेशियामधल्या रुग्णालयात HMPV रुग्णांची संख्या वाढल्या। लहान मुलं आणि वृद्धांना HMPVची लागण सुद्धा झाली आहे। काश्मीरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। कुलगाम, बांदीपुरा, गुलमर्गमध्ये बर्फाची चादर आहे। काश्मीरच्या अनेक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी बघायला मिळते। नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत। राज्यात आता पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे। दिल्लीमध्ये दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर होतोय। शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल 32 विमानांना उशीर झालाय, तर रविवारी सुद्धा 31 विमानांना अर्ध्या ते 3 तासांपर्यंत उशीर झालाय। प्रवाशांना प्रचंड मनस्ताप यामुळे सहन करावा लागलाय। भिवंडीमध्ये एका प्रेक्षकाने फलंदाजावर 500च्या नोटांचा पाऊस पडल्याची घटना घडली। कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही घटना घडली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गजानन पाटील यांची नियुक्ती झाली आहे। गजानन पाटील यांनी गेली काही वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव आणि सचिव म्हणूनही काम केले आहे। सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट करणं आता पोलीस निरीक्षक गणेश मुंडेंना भोवलं। मुंडेंची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली झाली आहे। एका व्हॉट्सअप ग्रुपवरती API गणेश मुंडे यांचं लोकसभा सदस्याविषयी अशोभनीय विधान व्हायरल झालं। नवीन वर्षात नवी मुंबईकरांना सर्व नागरी सुविधा डिजिटल स्वरूपात मिळतील। नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व कामं ऑनलाईन करता येतील। यासाठी ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। मराठी चित्रपटांना नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवलेली आहे। याबाबत विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली।
भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने मोठं यश मिळवलं तर PSLV-C60च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुरही फुटले। जवळपास आता शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणामध्ये बियांना अंकुर फुटले, त्यामुळे संशोधकांच्या आशा बळावल्या। अवकाशात वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीने होते या प्रयोगातून समजणार आहे। केनियामधील माकोएनी काउंटीमधील मुकुकू गावामध्ये 30 डिसेंबर रोजी 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली। प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग खरं तर प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली आणि ती पृथ्वीवर पडली असा अंदाज सध्या बांधला जातोय। या घटनेमुळे मात्र परिसरातील लोकांमध्ये भीती देखील पसरली आहे। पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी डिजिटल लाउंज साकारण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई, बोरीवली, सुरत, वडोदरा यासारख्या प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज उभारण्यात येणार आहे। तर या लाउंजमध्ये प्रवाशांना ई-वर्कसाठी आधुनिक सोयीसुविधा आणि 40 जणांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा केली जाणार असल्याचं कळत आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता आंदोलन, सभा किंवा निदर्शनं आयोजित करण्यासाठी 8 दिवस आधी परवानगी घेण्याबाबत नवा नियम लागू केला। या नियमाला युवक काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान सुद्धा देण्यात आलेलं आहे। प्रयागराजमध्ये येत्या 13 तारखे रोजी पौष पौर्णिमा स्नानानं महाकुंभमेळ्याला प्रारंभ होईल। या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक सहभागी होणार। त्यांच्यासाठी 3000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोयही करण्यात आलेली आहे। प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी साधू आणि महंत प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली। आसामच्या कामाख्या पीठातून 57 वर्षीय गंगापुरी महाराज यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। 3 फूट 8 इंच उंची असलेल्या या महाराजांना छोटू बाबा असं म्हटलं जातं। गेल्या 32 वर्षांपासून तब्बल त्यांनी आंघोळच केलेली नाहीये असंही सांगितलं जातं। पालघरमध्ये पहाटे 4:30च्या सुमारास 2 सलग भूकंपाचे धक्के जाणवले। 3.7 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता। पालघरच्या बोर्डी, दापचरी, तलासरी भागात हा भूकंप झाला। सतत बसणाऱ्या धक्क्यामुळे परिसरात भीतीचं वातावरणही पसरलं। ओयोमध्ये आता अविवाहित जोडप्यांना नो एंट्री आहे। आतापर्यंत प्रेमी युगलांना ओयोमध्ये पटकन रूम बुक करता येत होती, मात्र आता यावरही बंदी घालण्यात आली आहे। तर रूम बुकिंगसाठी जोडप्यांना लग्नाचा पुरावा द्यावा लागेल। उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदा लागू करण्यात आले आहेत। पुण्यात भवानी पेठेतील कासेवाडी या ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबल्यानं मैला पाणी थेट गल्लीतून घरात शिरतं। रहिवाशांची दाणादाण यामुळे उडाली। गेल्या 3 महिन्यांपासून हा त्रास अधूनमधून होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सांगा ना चला यार इथं मोजे होते ना माझे। लोकरीची उत्पादनं ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरतात। राज्य परराज्यातील बाजारपेठ ओलांडून ही उत्पादनं परदेशात पाठवली जातात। दरवर्षी उत्पादन विक्रीचा आलेख वाढत आहे। तर गेल्या वर्षी राज्यातील 10 प्रक्षेत्रांमधून विक्री उलाढाल 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे। उजनी धरणाच्या 9.92% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहणार आहे। यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग या ठिकाणी कुरनूर प्रकल्प तुडुंब भरला। या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या 10 गावांमधील सुमारे 3500 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील कचरा कुंड्या हटवल्या, त्यानंतर नागरिक आता मोकळ्या जागेवर कचरा टाकताय। तर आरोग्य विभागाने 80 ठिकाणांची पाहणी केली आणि त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय। या भागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार आहे आणि उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली, परंतु अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे। सुमारे 10,000 शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, तर अनेकांना पहिला हप्ताच मिळालेला नाही आहे। बातमी आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे, कारण लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2100 रुपयांचा वाढीव हप्ता नेमका कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः आता या संदर्भात माहिती दिली। लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मार्च महिन्यानंतर मिळणार असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः सांगितलं। या निवडणुकीमध्ये लोकांची दिशाभूल पुढे करण्याचा प्रयत्न केला, वैफल्यग्रस्तच भाषण केली। राहुल गांधी तर लोकसभेला म्हटले होते आमचं सरकार आलं आम्ही प्रत्येक महिन्याला आमच्या भगिनींना 6,000 रुपये खटाखट पैसे देऊ। आले खटाखट पैसे तुमच्याकडे? मग या लोकांनी किती थापा मारलेल्या आहेत। म्हणून मी निवडणुकीच्या वेळी सुद्धा एकदा सभेत म्हटलं होतं आमचं सरकार खटाखट नाही आहे, आमचं पटापट येणारं सरकार आहे।
आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये पटापट पैसे गेले. आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. ठाण्यातील बाळकुंभ परिसरामध्ये एका इमारतीला आग लागली. छाबैया पार्कमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला ही आग लागली असल्याची माहिती आहे. या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही. आगीवर मात्र नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अमरावतीमधल्या भातकुली तालुक्यात 4 एकर तुरीचं पीक जळून खाक झालं. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची प्राथमिक माहिती. शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. प्रशासनानं मदत करण्याची मागणी केलेली आहे. मोहोळ बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसने अचानक पेट घेतलाय. बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे हा प्रकार घडला. या आगीत सर्व बस जळून खाक झाली आणि कोणतीही जीवितहानी मात्र यामध्ये झालेली नाही. अहिलानगर शहरातल्या VRD जवळ चालत्या कारला आग लागली आणि आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरात आता एका खासगी लक्झरी बसला आग लागली आहे आणि चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बाहेर पडले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला. वाशिमच्या रिसोड शहरात रात्री चोरी झाली, मात्र सकाळी त्याच दुकानात आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे चोरट्यानं दुकानाला आग लावली तर नाही ना असा संशय दुकान मालिक व्यक्त करतोय. मात्र आग लावली की लागली हे पोलीस तपासातच आता उघड होणार आहे. वाशिमच्या कारंजा दारवा मार्गावरती सोमठाणा घाटात 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातामध्ये आता ट्रक चालक गंभीररित्या जखमी झालेला आहे. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालाय. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. 2 जण मात्र गंभीररित्या जखमी झाले. सायन पनवेल या महामार्गावरील जुईनगर जवळ 4 ते 5 गाड्यांचा अपघात झालाय. डंपरने 3 वाहनांना मागून धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला. दुचाकीस्वाराचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय तर 3 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुण्याच्या भोरमध्ये दुर्गम कोंढरी भागामध्ये आता गेल्या आठवड्याभरापासून वानरांच्या टोळीने धुडगूस घातलाय. वानरांच्या उड्यांमुळे आता घरांची कौलं फुटणं, नागरिकांच्या घरातून वस्तू पळवणं यासह शेतीचं नुकसान होत आहे. वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा ही मागणी आता केली जाते. पुणे सातारा महामार्गावर धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत दिसतीये. तर ग्रामस्थांना मध्यरात्री ही टोळी फिरताना दिसली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य कैद झाली. त्यांच्या सतर्कतेमुळे कोयता गँगने मात्र धूम ठोकली असल्याचं देखील बघायला मिळत आहे. पुणे विमानतळावर एका प्रवाशाकडून 28 जिवंत काडतुसं जप्त झाली आहे. विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी बॅग तपासली आणि त्यामध्ये ही काडतुसं सापडली. विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यातल्या कारेगाव या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून मनी ट्रान्सफरचे ग्राहक सेवा केंद्र लुटल्याची धक्कादायक घटना घडली. दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. 24 तासात 4 आरोपींना अटक सुद्धा केली. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता नातू सुमित गुट्टे मनमाडमध्ये आता सापडलाय. रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो आणि त्यानंतर आपण पुण्यातून मनमाडमध्ये नेमकं कसं आलो हे माहितीच नाहीये असं सुमितने सांगितलंय. कुडाळ तालुक्यातल्या अनधिकृत वाळू उत्खननावरती आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यास सुरुवात केली. सोनवणे नदीपात्रात वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्यांवरती कारवाई करून पुण्यात या ठिकाणी हे पाण्यात बुडवण्यात आलेलं आहे. सातपुडा पर्वतरांगेत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. असं असताना इथलं नैसर्गिक सौंदर्य अनेकांना भुरळ घालतंय. सातपुडा पर्वतरांगेत मावळणारा सूर्य सर्वांचं आकर्षण ठरतोय. ढगांनी वेढलेला केसरी रंगाचा मावळता सूर्य याचे मनमोहक दृश्य सध्या समोर आलेले आहे. राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची घट होणार असं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे.
तिकडे जालन्यातल्या अंबड तालुक्यात मोसंबीच्या बहराला वातावरणाचा फटका बसतोय। जिल्ह्यात कधी ढगाळ तर कधी दमट आणि कधी अचानक कडाक्याची थंडी आहे। त्यामुळे मोसंबीच्या फळांना बुरशी रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा होताना दिसतोय। थंडीचा हंगाम सध्या सुरू झालेला दिसतोय आणि त्यामुळे दर सुद्धा भाजीपाल्यांचे वाढलेले आहेत। सांगलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये काकडी, गवार, वटाणा, कांद्याची पात, गाजर, हरभरा या भाज्यांची आवक कमी झाली आहे। दर तेजीत आहेत। पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली। मागणीच्या तुलनेत आवक जास्त आहे, त्यामुळे आलं, टोमॅटो, फ्लॉवर, मटार आणि कोबीच्या भावात सुद्धा घसरण झाली। काकडी आणि कारल्याच्या भावात मात्र वाढ झाली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। घाऊक बाजारपेठेत आता गेल्या 3 दिवसांमध्ये 10,500 कांदा पोत्यांची आवक झाली। कांद्याचे भाव उतरले। गेल्या महिन्यात 100 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव आहे। हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला आता हा दिलासा मिळाला आहे। जळगावमध्ये केळी दरात सातत्यानं घसरण सुरू आहे। केळीचे दर 1,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले। मात्र सध्या कमाल दर 1,500 रुपये प्रति क्विंटल असे दर निर्यातक्षम केळीला मिळत आहे। यवतमाळमध्ये कापूस उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होतीये। खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाली। खासगी व्यापाऱ्यांकडील कापूस सीसीआयकडे वगळता झालेला आहे। मात्र सीसीआयने कापूस खरेदी बंद केली, त्यामुळे खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे। बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे। बाजारातील सध्याची आवक कमी आहे, तर पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज सध्या व्यापारी व्यक्त करत आहेत। यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव गडगडले, त्यामुळे आता शेतकऱ्यांची पावलं हमीभाव केंद्रांकडे वळली। सोयाबीन आवक पाहता 2 लाख नग बारदाना न आल्यास सोयाबीन खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। नंदुरबारमध्ये अक्कलकुव्यात 29 हेक्टरवर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली। स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं येऊ लागलंय, मात्र बाजारपेठ उपलब्ध नाहीये। शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला आणि घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरी विकावी लागते, त्यामुळे शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सध्या तरी केली जात असल्याचं आपण पाहतोय। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 जणांना चावा घेतला। यामध्ये 5 मुलांसह नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणांहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे। जखमींवर त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सध्या सुरू आहेत। वर्धेच्या आर्वीमध्ये चराई करून आलेल्या जनावरांना विषबाधा झाली। यात 11 जनावरांचा मृत्यू झाला। जवळपास 150 जण आजारी पडले। जनावरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आणि या घटनेत पशुपालकांचं लाखोंचं नुकसान झालं। आर्थिक मदतीची मागणी सुद्धा केली जाते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। शिष्टमंडळात संभाजीराजेंसह सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील। यावेळी सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इन्स्टा अकाउंटवरून धमकी देणाऱ्या हितेश भेंडे या तरुणाचा शोध ठाण्यातील श्रीनगर पोलीस घेत आहेत। 24 वर्षीय हितेश हा सध्या वारलीपाडा इथला रहिवासी असल्याची माहिती मिळते। त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालाय। जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातून 60% कपात करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे असं माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले। मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर महायुतीने टाकलेला हा दरोडा असल्याचा आरोप टोपेंनी केला। हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार असं देखील त्यांनी जाहीर केलं। धनंजय मुंडे यांच्या विरोधात परभणीमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांच्या बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधी ओबीसी बांधवांकडून परळी पोलीस ठाण्यामध्ये जरांगेंविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला।
ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं. सर्व जिल्हाप्रमुख नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश पाहायला मिळाला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांच्या शिंदेंच्या गटात प्रवेश पाहायला मिळाला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलाय. तर यामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सहभागी झाले होते. पुण्यातल्या आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले. आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला माझ्या लाडक्या बहिणीची विनंती आहे असं देशमुख यांच्या बहिणीनं म्हटलं. तर आम्हाला न्याय द्या अशी साथ देशमुखांची मुलगी वैभवी हिनं घातली. पुण्यातल्या सकल मराठा मोर्चात वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले. आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आंदोलकांनी यावेळेस केली आहे. सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. सरपंच हत्या प्रकरणात आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक मोठी कारवाई केली. बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलंय. 8ही आरोपींना एकत्र ठेवल्यास तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कटही आखला जाऊ शकतो आणि म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी, ती म्हणजे ओयो रूम बुक करताय तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. कारण यापुढे ओयो रूममध्ये कपल्सना रूम बुक करता येणार नाही. नवीन वर्षात ओयोने रूम बुक करण्याच्या नियमांमध्ये बदल केलाय. कपल्सना ओयो रूम पटकन बुक करता येत होती, मात्र आता कपल्सना लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये थेट एंट्री दिली जाणार नाहीये. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये हा नियम लागू करण्यात आलाय. मात्र लवकरच देशभरात हा नियम लागू होणार अशी देखील शक्यता. नागपूर, नाशिक, संभाजीनगर, बारामती या शहरांचा पारा आता महाबळेश्वरपेक्षा देखील कमी झालाय. उत्तर महाराष्ट्राशिवाय विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेलाय. मुंबईमध्ये थंडी जाणवती आणि मुंबईच्या किमान तापमानाचा पारा 17 अंशांवर होता. राज्याच्या किमान तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका मात्र वाढणार असल्याचं कळत आहे. सविस्तर माहिती ग्राफिक्समध्ये आपण घेतोय. नागपूरमध्ये सध्या 8.8 इतकं तापमान आहे. तर भंडाऱ्यात 10 आणि नांदेडमध्ये 10, नाशिकमध्ये 10, बारामतीत 10, गोंदिया 11, धाराशिव 11 आणि वर्ध्यामध्ये सुद्धा 12 अंश इतक्या तापमानाची नोंद सध्या करण्यात आली असल्याचं आपण पाहतोय. संभाजीनगरमध्ये 12, परभणीमध्ये 12 आणि उदगीरमध्ये सुद्धा 12 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. मालेगाव 12, महाबळेश्वर 13, अकोला 14 आणि मुंबईमध्ये मात्र 17 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात थंडीचा कडाका आणखी देखील वाढू शकतो अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. तर एकंदरीत आपण बघितलं संपूर्ण राज्यभरातली परिस्थिती. अनेक ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली सरकलंय. पुढची बातमी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. कारण एकीकडे राज्यात गारठा वाढतोय तर दुसरीकडे आता अवकाळीची चिंता शेतकऱ्यांना सतावते. कारण पुढचे साधारणतः 2 दिवस राज्यात पावसाचा इशारा आहे. मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अनेक भागात पावसाला पोषण वातावरण असं निर्माण झालेलं आहे. तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं पुढचे 2 दिवस राज्यामध्ये पाऊस राहण्याचा देखील अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. आणि हवामान विभागाने या संदर्भात अलर्टही जारी केला आहे. संपूर्ण राज्यभरात वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. या संदर्भातल्या संपूर्ण राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स. जालन्यातील अंबड तालुक्यात मोसंबीच्या बहराला वातावरणाचा चांगलाच फटका बसला. जिल्ह्यात कधी ढगाळ तर कधी दमट आणि कधी अचानक कडाक्याची थंडी पडते. त्यामुळे मोसंबीच्या फळांना आता बुरशी रोगाचा प्रादुर्भाव सहन करावा लागतोय.
थंडीचा हंगाम सुरू झाला त्यामुळे भाज्यांचे दर वाढले। सांगलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये काकडी, गवारी, वाटाणा, कांद्याची पात, गाजर, हरभरा या भाज्यांची आवक कमी झाली। दर तेजीत आहे। पालेभाज्यांचे दर मात्र कमी झाले। नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। मागणीच्या तुलनेत आवक जास्त आहे त्यामुळे आलं, टोमॅटो, फ्लॉवर, मटार आणि कोबीच्या भावात देखील घसरण झाली आहे। काकडी आणि कारल्याच्या भावात मात्र वाढ झाली आहे। घाऊक बाजारपेठेत गेल्या 3 दिवसांमध्ये 10,500 कांदा पोत्यांची आवक झाली। कांद्याचे भाव उतरले। गेल्या महिन्यामध्ये 100 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव आहे त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला आता मोठा दिलासा मिळाला आहे। जळगावमध्ये केळी दरात सातत्यानं घसरण होते। केळीचे दर 1,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले। मात्र सध्या कमाल दर 1,500 रुपये प्रति क्विंटल असे दर निर्यातक्षम केळीला मिळत आहेत। यवतमाळमध्ये आता कापूस उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट सुरू आहे। खुल्या बाजारात कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडील कापूस सीसीआयकडे वळता झालेला आहे। मात्र सीसीआयने कापूस खरेदी बंद केली त्यामुळे खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते। नवीन तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे। बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे। बाजारातील सध्याची आवक कमी आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव गडगडले त्यामुळे शेतकऱ्यांची पावलं हमीभाव केंद्राकडे वळली। सोयाबीन आवक पाहता 2 लाख नग बारदाना न आल्यास सोयाबीन खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहण्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये 29 हेक्टरवरती आता शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे। स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं येऊ लागलंय मात्र बाजारपेठच उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला आणि घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करण्याची वेळ सध्या ओढावलेली दिसते। उमरेड करढांडा या ठिकाणी वाघिणीची बछड्यांसोबत वाट ठोकल्यानं कठोर कारवाई करण्यात आली आहे। जिप्सी चालकांना 25,000 तर गाईड्सना प्रत्येकी 2,000 दंड लावण्यात आलाय। संबंधित पर्यटकांवर अभयारण्यामध्ये प्रवेशाला बंदी सुद्धा घालण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 जणांना चावा घेतला। यामध्ये 5 मुलांसह नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणांहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे। जखमींवरती आता त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सध्या सुरू आहे। वर्ध्याच्या आर्वीमध्ये चराई करून आलेल्या जनावरांना विषबाधा झालेली आहे। यामध्ये 11 जनावरांचा मृत्यू झाला तर जवळपास 150 जण आजारी सुद्धा पडलेले आहेत। जनावरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याचं समोर आलं। या घटनेत पशुपालकांचं लाखोंचं नुकसान झालंय। आर्थिक मदतीची मागणी सध्या तरी केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यातल्या इरई या परिसरामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालं। साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी दिसत आहेत। स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत। भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे पक्षी आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे पक्षी असे 2 प्रकार आहेत। आणि आता बातमी केवळ भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी आहे कारण चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक होतोय। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झालेलं आहे आणि राज्य सरकारनं नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी केलेल्या आहेत। कोरोना उंबरठ्यावरती पोहोचण्याची शक्यता आहे आणि असं असल्यानं राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना देखील पत्र पाठवलंय आणि महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये। मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीच्या गाईडलाईन्स आता जारी केलेल्या आहेत। एकंदरीत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे कारण राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। कोरोना आलाय त्यामुळे हे टाळायलाच हवं। डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका। कुणाशी हस्तांदोलन सुद्धा करू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकूही नका।
ताप, खोकला आणि शिंक येत असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायलाच हवं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. तर एकंदरीत आपण पाहतोय आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होतोय. जरीही या संसर्गाचं नाव वेगळं असेल तरी लक्षणं तशीच आहेत. आणि या संदर्भात आपण बघूयात आता सविस्तर माहिती. कारण चीनमध्ये कोरोनासारख्या व्हायरसने धुमाकूळ घातला आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे त्यावरच्या उपचाराची. या नव्या HMPV व्हायरसवरती कोणती लस आहे का? कुठल्या औषधामुळे किंवा कुठल्या अँटीबायोटिकमुळे हा आजार बरा होऊ शकतो का? असे एक ना अनेक प्रश्न आहे आणि त्यावरचा हा खास रिपोर्ट. नवा व्हायरस, ना औषध ना लस. अँटीबायोटिक्सची HMPV पुढे फेल. चीनमध्ये धुमाकूळ, भारताला टेन्शन. 5 वर्षांपूर्वी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता त्याच कोरोनानं चीनमध्ये HMPVच्या नव्या विषाणूच्या रूपानं डोकं वर काढलंय. त्यामुळे चीनच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांच्या रांगा लागल्या. मात्र या भयानक HMPV विषाणूच्या संसर्गावर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक्स उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे या आजाराला रोखण्याचं मोठं आव्हान आता जगासमोर असणार आहे. या नव्या व्हायरसची लक्षणं काय आहेत ते पाहूया. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ. कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते पाहूया. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो. चीनमध्ये वेगानं पसरणाऱ्या HMPV या नव्या व्हायरसवर कुठलीही लस किंवा औषध नसल्यानं हा विषाणू जास्त घातक ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर आता नवीन कोरोनापुढे सर्व औषधं फेल झालेली आहेत आणि यानंतर सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर आपण बघतोय. अखेर ज्याची भीती होती ती खरी ठरलेली आहे. कोरोनासारखाच विषाणू भारतात दाखल झालेला आहे. चीनमधला कोरोनासारखा विषाणू आता भारतात पोहोचलेला आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळला. सूत्रांनी सामला ही मोठी माहिती दिली. बंगळुरू या ठिकाणच्या एका रुग्णालयात एका 8 महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV या व्हायरसची लक्षणं आढळल्याची माहिती. अतिशय धक्कादायक बातमी, संपूर्ण भारताची चिंता वाढवणारी बातमी. कारण बंगळुरूमध्ये या नवीन व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. या व्हायरसची लागण लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात होते असं सांगितलं जात आहे. आणि अगदी लहान मुलीला खरं तर या नवीन कोरोनाची लागण झाली आहे. अधिकची माहिती या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात. प्रमोद, खरं तर 5 वर्षांपूर्वीची आठवण पुन्हा एकदा अशाच प्रकारे भारतात कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि आता हा नवीन व्हायरस. सविस्तर माहिती या संदर्भात. काही तांत्रिक कारणामुळे प्रमोद पर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र ही बातमी अतिशय धक्कादायक आहे कारण भारतात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. संसर्गजन्य खरं तर हा आजार आहे आणि आता भारतात शिरकाव झाल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. एकीकडे आता भारतानं गाईडलाईन सुद्धा जारी केलेल्या आहेत. भारत कोणत्याही आजारासाठी सज्ज आहे असं जरी आरोग्य मंत्रालय सांगत असलं तरी सुद्धा जी कोरोना काळातली भीती होती ती नागरिकांच्या मनातून अद्याप गेलेली नाहीये. आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारचा व्हायरस हा भारतात दाखल होत असल्यानं सर्वांचीच चिंता वाढलेली आहे. बंगळुरू या ठिकाणी आता या व्हायरसची एक रुग्ण जो आहे तो आढळलेला आहे. एक मुलगी या व्हायरसची शिकार झालेली आहे आणि आता हा व्हायरस संपूर्ण भारतामध्ये पसरू नये यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. थेट दिल्लीतून ते जोडले गेलेत. प्रमोद, 5 वर्षांपूर्वीची आठवण आपण पाहिलं होतं. अशाच प्रकारे भारतात कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि पुन्हा एकदा तशीच काहीशी परिस्थिती. सविस्तर माहिती. HMPV हा जो व्हायरस आहे याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने चायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होत होता
भारतीय सरकारकडून या संदर्भात खबरदारी देखील घेतलेली होती. काही दिवसांपूर्वी या सगळ्या संदर्भात एक ऍडवायझरी जारी करून खबरदारीचा उपाय म्हणून काही ज्या सूचना होत्या त्या भारत सरकारकडनं दिल्या गेलेल्या होत्या. मात्र असं असताना आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण जो आहे तो भारतामध्ये आढळलेला आहे आणि हा रुग्ण जो आहे तो बेंगळुरूमध्ये आढळल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. याबाबतची अद्याप अधिकृत माहिती जी आहे ती सरकारकडनं दिली गेली नसेल तरी सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते आणि तो रुग्ण जो आहे तो बेंगळुरू शहरामधील असल्याची माहिती मिळते. खरं तर प्रत्येक राज्य सरकारने या संदर्भात खबरदारीच्या उपाययोजना देखील घेतलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडनं प्रत्येक राज्याच्या आरोग्य विभागाच्या सोबत या संदर्भातील बैठक देखील घेतली गेली होती. त्याचं ही माहिती महत्वाची सांगावं लागेल की महाराष्ट्र सरकारचा आरोग्य विभाग देखील या संदर्भात अलर्ट मोडवरती आहे आणि त्यांनी आज या संदर्भात गाईडलाईन्स समोर आल्या त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क हे कळतंय. मात्र महत्वाचा मुद्दा या मुलीला या आजाराची लागण नेमकी कुठून झालेली आहे, कुठली परदेशवारी तिनं केलेली होती का, कुठे प्रवास केलेला होता का, काय अपडेट आहे या संदर्भात? शेजल मी तेच सांगतो की अद्यापपर्यंत प्रशासनाकडनं अधिकृत माहिती सांगितली गेलेली नाहीये. नेमकं हा व्हायरस ज्या व्यक्तीला याची लागण झालेली आहे त्याला कोणत्या माध्यमातून ही लागण झालेली आहे याची माहिती दिली गेलेली नाहीये. कारण ही कारण रुग्ण आढळला याचीच माहिती फक्त अद्यापपर्यंत समोर आलेली आहे. डिटेल माहिती प्रशासनाकडनं काही वेळा दिली जाईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जात आहे. पण लागण झाल्याच्या नंतर त्याची प्रदेशवारी तुम्ही जसं म्हणाल तसं प्रदेशवारी असेल किंवा कोणाच्या संपर्कात कशा माध्यमातून आला होता हे लवकरच जे आहे ते स्पष्ट होणार आहे. आपण कोरोनाचा जर विचार केला तर जो रुग्ण भारतामध्ये तेव्हा आढळलेला होता त्याची परदेशवारी झालेली होती आणि त्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो भारतामध्ये सुरू झालेला होता. आता या व्हायरसच्या अनुषंगानं ज्या व्यक्तीमध्ये ही केस आढळलेली आहे त्याची अद्यापपर्यंत अधिकृत माहिती जरी समोर आलेली नसली तरी नेमकं कोणाच्या संपर्कात आलेला होता, कोणाच्या अनुषंगानं त्याला ही लागण झालेली आहे हे लवकरच स्पष्ट होईल आणि त्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून लवकरच दिली जाईल अशी माहिती देखील समोर येत आहे. निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी. एकंदरीत आपण बघतोय आता टेन्शन खरं तर वाढलेलं आहे कारण पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. मात्र महत्वाचं म्हणजे ही जी मुलगी आहे ती आणखी कुणाच्या संपर्कात आलेली आहे का हे सुद्धा एक अतिशय महत्वाची बाब आहे. त्या संदर्भातही काळजी घेणं गरजेचं आहे कारण हा देखील संसर्गजन्य आजार आहे आणि मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. तर कोरोना आलाय त्यामुळे लहान मुलांना सांभाळा. HMPV विषाणूची सर्वात जास्त केसेस 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आहे. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाहीये त्यामुळे संसर्ग होतोय. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो आणि मुलांना श्वास घेण्यासही त्रास होत असतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना सुद्धा या आजाराचा सर्वात जास्त धोका असल्याचं सांगितलं जातंय. सर्दी, खोकला, जुलाब ही खरं तर HMPV व्हायरसची लक्षणं आहेत. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं खरं तर संसर्ग होतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना संसर्ग लवकर होतो. HMPVचा प्रसार नेमका कसा होतो ते आपण पाहतोय. तर जरीही भारतात पहिला रुग्ण आढळला असेल तरी काळजी घेण्याचं कारण नाही कारण गव्हर्नमेंटने सरकारनं ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही निश्चितच स्वतःची काळजी घेऊ शकतात आणि स्वतःच्या आरोग्याची सुद्धा. यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वेगवान पद्धतीने. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. शिष्टमंडळात संभाजीराजेंसह सर्व पक्षांचे प्रमुख नेते यांचा समावेश असेल. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आला. इन्स्टा अकाउंटवरून धमकी देणाऱ्या हितेश भेंडे या तरुणाचा शोध आता ठाण्यातील श्रीनगर पोलीस घेत आहेत. 24 वर्षीय हितेश हा वारलीपाडा या ठिकाणचा रहिवासी आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे.
जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातून 7% कपात करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे असं माजी मंत्री राजेश टोपेंनी म्हटलं. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावरती महायुतीने टाकलेला हा दरोडा असा आरोप त्यांनी केला. हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं. धनंजय मुंडे यांच्या विरोधात परभणीमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर आता बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. याआधी ओबीसी बांधवांकडून परळी पोलीस ठाण्यामध्ये जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे. सर्व जिल्हा प्रमुख नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश बघायला मिळालाय. पालघर, मुरबाड, नवी मुंबई आणि धुळे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या गटात प्रवेश पाहायला मिळाला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजपा आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील समावेश पाहायला मिळाला. पुण्यातल्या आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी झाले. आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती असं देशमुख यांच्या बहिणीनं म्हटलं. आम्हाला न्याय द्या अशी साथ देशमुखांची मुलगी वैभवी हिनं देखील घातली. पुण्यातल्या सकल मराठा मोर्चामध्ये आता वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले असल्याचं पाहायला मिळतंय. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा आंदोलकांनी केली आहे. सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार असंही त्यांनी सांगितलं. सरपंच हत्या प्रकरणात आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोठी कारवाई केली. बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आलेल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलं. 8ही आरोपींना एकत्र ठेवल्यास तपासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कटही रचला जाऊ शकतो. म्हणूनच त्यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. काश्मीर या ठिकाणी आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गुलगाम, बांदीपोरा, गुलमर्गमध्ये बर्फाची चादरच पसरलेली आहे. काश्मीरच्या अनेक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडीही आपल्याला बघायला मिळते. नागरिक सध्या शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहे. पुण्यात आता पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज राहणार आहे. तर मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. तर याशिवाय दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. दिल्लीमधल्या दाट धुक्याचा परिणाम विमानसेवेवर होतोय. शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल 32 विमानांना उशीर झाला. रविवारी सुद्धा 31 विमानांना अर्ध्या ते 3 तासांपर्यंत उशीर झालाय. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. भिवंडीत एका प्रेक्षकानं फलंदाजावर 500च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना सध्या समोर आलेली आहे. कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानातली ही घटना. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. फिदा है पवन केने की बल्लेबाजी पर. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गजानन पाटील यांची नियुक्ती झाली. गजानन पाटील यांनी गेली काही वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव आणि सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे.